हॅलो एव्हरीवन. तर आपण आज बघणार आहोत क्रोमोसोम्स. तर व्हॉट इज अ क्रोमोसोम? The chromosome are the thread-like structure found in the nucleus of the cell that carry the genetic information in the form of the DNA. ओके. तर सगळ्यात पहिलं काय आहे? हे न्यूक्लियस आहे. तर न्यूक्लियसमध्ये काय आहे? क्रोमोझोम्स आहे. तर क्रोमोझोममध्ये काय आहे? DNA प्रेझेंट आहे. ओके. आणि DNA जे आहे, DNA काय आहे? जेनेटिक मटेरियल आहे. ओके. जेनेटिक मटेरियल म्हणजे काय आहे की नेक्स्ट जनरेशनमध्ये काय केलं जातं? कॅरेक्टरिस्टिक्स ट्रान्सफर केलं जातं. तर हे कुठं आहे? DNA मध्ये आहे. ओके. आणि एवढा जो पार्ट आपण एनलार्ज केलो तर त्याला काय म्हणतात? जीन असे म्हणतात. ओके. सगळ्यात पहिले न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसमध्ये काय आहे? क्रोमोझोम्स आहे. क्रोमोझोममध्ये काय? DNA आहे. आणि DNAचा स्मॉल सेगमेंट आपण घेतलं तर त्याला काय म्हणतात? जीन असे म्हणतात. ओके. जीन असे म्हणतात. आणि जीनमध्ये काय? जेनेटिक इन्फॉर्मेशन काय केलं जातं? ट्रान्सफर केलं जातं. ओके. आणि DNA. तर सगळ्यात पहिलं क्रोमोझोम आर द DNA टाईटली कॉईल मेनी टाइम्स अराउंड द प्रोटीन कॉल्ड हिस्टोन. ओके. तर सगळ्यात पहिलं DNA आहे. तर DNAला जे अटॅच केलेलं आहे, अटॅच म्हणजे कॉईल केलेलं, तिथं काय? हिस्टोन आहे तिथं पण. ओके. तर सगळ्यात पहिलं जे आहे क्रोमोझोम्स ह्युमन बिंगमध्ये क्रोमोझोम्स किती आहेत? 46 क्रोमोझोम्स आहेत. 46 क्रोमोझोममध्ये सगळ्यात पहिलं 23 पेअर आहेत. ओके. ते एक लक्षात ठेवायचं की ह्युमनमध्ये किती क्रोमोझोम्स आहेत? 46 आहे. आणि त्याच्यामध्ये 23 पेअर आहेत. आणि ते 23 पेअरमध्ये 22 पेअर काय आहे? ॲटोसोम्स आहे. ॲटोसोम्स म्हणजे काय? सेम आहे. ओके. आणि 1 पेअर काय आहे? सेक्स क्रोमोझोम्स आहे. सेक्स क्रोमोझोममध्ये काय आहे? फिमेलमध्ये काय? एक्सेस क्रोमोझोम आहे. एक्सेस क्रोमोझोम कशामध्ये आहे? फिमेलमध्ये आहे. आणि XY जे क्रोमोझोम्स कशामध्ये आहे? मेलमध्ये प्रेझेंट आहे. ओके. तर हे लक्षात ठेवायचं. The chromosome play a key role in the cell division, growth and reproduction by ensuring that the DNA is accurately copied and distributed in cells. ओके. तर सगळ्यात पहिले जे आहे सेल डिव्हिजनमध्ये क्रोमोझोम प्रेझेंट आहे. फॉर एक्झाम्पल आपण आपल्याला हे माहीतच आहे की मायटोसिस होतं, मिओसिस होतं. ओके. तर हे सारे जे आहेत हे सारे कुठे केलं जातं? न्यूक्लियसमध्ये केलं जातं. ओके. तर हिस्ट्री बघूया थोडंसं आपण. ओके. तर 19th सेंचुरीमध्ये स्टार्ट झालं होतं की जेनेटिक मटेरियल काय आहे त्याच्यावरती रिसर्च वगैरे सुरू झालं होतं. नेक्स्ट काय आहे? अर्ली ऑब्झर्वेशन. तर अर्ली ऑब्झर्वेशन जे आहे ॲडव्हान्स मायक्रोस्कोपचा आपण यूज करत होते. ओके. आणि फॉर एक्झाम्पल स्विस बॉटनिस्ट द कार्ल विलियम्स वॉन नागेलिस त्यांनी ऑब्झर्व काय केलं आहे? रॉड स्ट्रक्चर प्लांट सेलमध्ये त्यांना डिस्कवर झालेलं आहे. बट त्याच्यापासून सिग्निफिकन्स इम्पॉर्टंट नाही आहे. ओके. म्हणजे त्यांना सापडलं होतं पण त्याचं इम्पॉर्टंट नाही आहे. त्याच्यानंतर ते सुरू झालं ऑब्झर्वेशन रिसर्च वगैरे करणं सुरू झालं होतं. तर मॉडर्न रिसर्च 1980s तर तेव्हा डिस्कवरी सुरू झालेलं आहे. तर सगळ्यात पहिले DNA सापडलेला होता. ओके. आणि डिस्कवरी केल्यानंतर ह्युमन जिनोम प्रोजेक्ट हे तर खूपच इम्पॉर्टंट आहे. तर हे जे आहे 1990 to 2003मध्ये जे आहे मॅपिंग केलेलं आहे. ओके. तर सगळ्यात पहिलं सांगितलेलं आहे की मी हे न्यूक्लियसमध्ये काय क्रोमोझोम्स आहे. क्रोमोझोममध्ये काय? DNA आहे. DNAचा एवढा पार्ट जो आपण एनलार्ज केलो तर तिथं काय आहे? जीन. इथं जीनमध्ये पण काय केलं जातं? रिसर्च वगैरे केलं जातं. ओके. म्हणजे ह्युमन जिनोम प्रोजेक्ट म्हणजे काय आहे की सगळ्यांचं जे DNA आहे तर DNA सगळ्यांचं 99% सेम आहे बट 1% वेगळं आहे. ओके. तर इंडियामध्ये या पूर्ण वर्ल्डमध्ये तर ह्युमन जिनोम प्रोजेक्ट वगैरे स्टार्ट झालेलं होतं. कधी? 1990 to 2003मध्ये सुरू झालं होतं. ओके. तर साईज बघूया आपण. ओके. तर ह्युमनमध्ये काय क्रोमोझोमची साईज काय आहे? 47 मिलियन टू 249 मिलियन बेस पेअर. ओके. तर बेस पेअरमध्ये क्रोमोझोमची साईज यामध्ये मेजर केलं जातं. आता स्मॉलेस्ट ह्युमन क्रोमोझोम्स काय आहे? क्रोमोझोम 21. तर त्यामध्ये 47 मिलियन बेस पेअर आहे. ओके. आणि लार्जेस्टमध्ये काय आहे? 249 मिलियन बेस पेअर आहे. ओके. तर त्याची साईज ह्याच्यामध्ये मेजर केलं जातं. नेक्स्ट बघूया आपण सेंट्रोमियर पोझिशन. ओके. तर हे तर खूपच इम्पॉर्टंट आहे सेंट्रोमियर पोझिशन.
फर्स्ट काय आहे मेटासेंट्रिक आहे, सेकंड काय आहे सब मेटासेंट्रिक, थर्ड कुठला आहे ॲक्रोसेंट्रिक आहे आणि फोर्थ कुठला आहे टिलोसेंट्रिक आहे. ओके, तर सगळ्यात पहिले इथं काय बघतात की सेंट्रोमियर कुठं लोकेटेड आहे, तर हे बघायचं आहे आपल्याला. तर द सेंट्रोमियर लोकेटेड इन द मिडल, सो द क्रोमोझोम्स आर द 2 आर्म अँड इक्वल लेंथ. ओके, तर तिथं काय केलेलं आहे मेटासेंट्रिकमध्ये काय आहे, फॉर एक्झाम्पल हे क्रोमोझोम्स आहे आणि सेंट्रोमियर कुठे सेंटरमध्ये आहे. ओके, तर त्याला काय म्हणतात मेटासेंट्रिक असे म्हणतात. नेक्स्ट काय आहे सब मेटासेंट्रिकमध्ये काय द ऑफ सेंटर द क्रिएटेड वन आर्म स्लाइटली लॉंगर अँड दॅन वन अदर. ओके, नेक्स्ट काय आहे ॲक्रोसेंट्रिकमध्ये काय आहे वन एंड. ओके, म्हणजे इथं एक वन एंड आहे आणि इथं काय आहे क्रोमोझोम्स आहे. ओके, नेक्स्ट काय टिलोसेंट्रिकमध्ये काय आहे द टिलोसेंट्रिक ॲट द व्हेरी एंड ऑफ द क्रोमोझोम्स रिझल्टिंग इन द ओनली वन विजिबल आर्म. ओके, तर एक इमेज आहे आपण बघूया. ओके, तर हे इमेजमध्ये बघूया सेंट्रोमियरचं लोकेशन कुठं आहे, कुठं प्रेझेंट आहे. तर सगळ्यात पहिला टिलोसेंट्रिकमध्ये काय आहे इथं एकदम एका साईडला आहे, त्याला म्हणतात टिलोसेंट्रिक. ॲक्रोसेंट्रिकमध्ये काय थोडंसं खाली आहे. ओके, तर हे लक्षात ठेवायचं थोडंसं खाली आहे हे सेंट्रोमियर. आणि सब मेटासेंट्रिक म्हणजे ॲक्रोसेंट्रिकच्या थोडंसं खाली आहे त्याचं लोकेशन. आणि मेटासेंट्रिकमध्ये काय इक्वल आहे. ओके, तर हा पार्ट सेम आहे आणि हा पार्ट सेम आहे, तर ह्याला काय म्हणतात पी आर्म म्हणतात आणि ह्याला क्यू आर्म म्हणतात. हे दोन्ही काय इक्वल आहेत म्हणून त्याला काय म्हणतात मेटासेंट्रिक असे म्हणतात. ओके, तर नेक्स्ट बघूया आपण मॉलिक्युलर ॲनाटॉमी ऑफ क्रोमोझोम. ओके, तर सगळ्यात पहिलं काय बेसिक स्ट्रक्चर क्रोमोझोम्स काय आहे सगळ्यात पहिलं थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे. आणि क्रोमोझोममध्ये काय प्रेझेंट आहे एक तर DNA आहे आणि एक प्रोटीन आहे. प्रोटीनचं नाव काय हिस्टोन आहे. ओके, तर नेक्स्ट काय आहे क्रोमॅटिन. ओके, तर क्रोमॅटिनमध्ये काय सगळ्यात पहिलं DNA आहे. तर DNAला जे DNAला रॅप काय केलं जातं हिस्टोन प्रोटीन त्याला काय केलेलं आहे रॅप केलेलं आहे. तर त्यालाच काय म्हणतात न्यूक्लियोसोम्स असे म्हणतात. आणि कॉम्पॅक्ट आहे. ओके, कॉम्पॅक्ट आहे क्रोमोझोममध्ये जे आहे ना ते काय आहे कॉम्पॅक्ट केलेलं आहे. नेक्स्ट काय सेंट्रोमियर. ओके, तर सेंट्रोमियरमध्ये आत्ताच आपण बघितलेलं आहे. ओके, तिथं 2 सिस्टर क्रोमॅटिड आहेत टुगेदर विथ अटॅचमेंट ऑफ द पॉईंट ऑफ द स्पायडल फायबर्स ड्युरिंग द सेल डिव्हिजन. ओके, तर सेल डिव्हिजनमध्ये सेंट्रोमियरचं जे लोकेशन आहे तर ते इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये. नेक्स्ट काय आहे टेलोमियर. तर टेलोमियरमध्ये काय DNA सिक्वेन्स. ओके, तर आता आपण बघितलेला टेलोमियर DNA सिक्वेन्स आहे. तर क्रोमोझोममध्ये या क्रोमॅटिन ओके म्हणजे सेंट्रोमियर कुठं प्रेझेंट आहे तर ते आपण बघितलेलं आहे. ओके, तर नेक्स्ट बघूया आपण DNA कंपोजिशन. ओके, तर DNAमध्ये काय काय आहे सगळ्यात पहिलं एक तर डबल हेलिक्स आहे. ओके, फॉर एक्झाम्पल हे काय आहे डबल हेलिक्स आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये काय आहे न्यूक्लियोटाईड आहे. न्यूक्लियोटाईड म्हणजे काय ॲडेनाईन जॉईन विथ थायमाइन आणि ग्वानिन जॉईन विथ सायटोसिन. ओके, तर हे काय आहे न्यूक्लियोटाईड प्रेझेंट आहे DNAमध्ये काय हे प्रेझेंट आहे. आणि त्याच्यामध्ये काय जीन प्रेझेंट आहे. ओके, जीनमध्ये काय एक तर त्याच्यामध्ये कोड ऑफ द प्रोटीन आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये 1000 ऑफ द जीन आहे. DNAचा एवढा पार्ट आपण घेतला तर त्याच्यामध्ये किती 1000 ऑफ द जीन प्रेझेंट आहेत. तर नेक्स्ट काय नॉन कोडिंग रिजन. ओके, तर क्रोमोझोम ऑल्सो कंटेन द लार्ज रिजन ऑफ द नॉन कोडिंग DNA विच द मेनी रेग्युलेटरी फंक्शन आर द स्ट्रक्चरल रोल. ओके, तर त्याच्यामध्ये जे नॉन कोडिंग रिजनमध्ये यूज केलेलं आहे. नेक्स्ट काय हिस्टोन. ओके, तर ते तर हे पण इम्पॉर्टंट आहे. तर कोर हिस्टोनमध्ये काय काय H2A आहे, H2B आहे, H3 आहे आणि H4 आहे. आणि तिथं काय फॉर्म झालेलं आहे न्यूक्लियोसम्स फाउंड झालेलं आहे. ओके, आणि फॉर एक्झाम्पल हे DNA आहे. DNAला जे रॅप केलेलं आहे. ओके, DNAला या हिस्टोन. ओके, तर DNAला रॅप कोण केलेलं आहे हिस्टोन प्रोटीन केलेलं आहे. ओके, तर ते इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट लिंक्ड हिस्टोन. ओके, द बाइंड टू द लिंकर DNA बिटवीन द न्यूक्लियोसम्स ॲडेड इन द हायर ऑर्डर पॅकिंग इन द क्रोमॅटिन. ओके, तर हिस्टोनमध्ये तिथं काय केलेलं लिंक केलेलं आहे. ओके, तर नेक्स्ट बघूया आपण क्रोमोझोमल ऑर्गनायझेशन. ओके, तर सगळ्यात पहिला आपण इमेज बघूया.
नेक्स्ट इमेजमध्ये सगळ्यात पहिले हे काय शॉर्ट आर्म आहे आणि हे लॉंगर आर्म आहे. ओके, तर हे आर्म हे थोडंसं मोठं आहे आणि हे लहान आहे. आणि सेंट्रोमियर कुठं प्रेझेंट आहे? सेंटरमध्ये प्रेझेंट आहे. ओके, आणि हे जे दोन क्रोमोझोम्स आहेत तर त्याला क्रोमॅटिड म्हणतात, सिस्टर क्रोमॅटिड असे म्हणतात. हे पूर्ण जे आहे त्याला क्रोमोझोम्स म्हणतात आणि ह्या दोन्ही पार्टला काय म्हणतात? सिस्टर क्रोमॅटिड असे म्हणतात. आणि ह्याला टेलोमियर म्हणतात. ओके, टेलोमियर असे म्हणतात. ओके, तर हे पण सेमच आहे. ओके, तर नेक्स्ट बघूया आपण क्रोमोझोमल ऑर्गनायझेशनमध्ये 2 टर्म आहेत. फर्स्ट काय आहे? युकोक्रोमॅटिन आणि दुसरं काय आहे? हेटेरोक्रोमॅटिन. तर त्याच्यामध्ये युकोक्रोमॅटिनमध्ये काय ॲक्टिव्ह रिजन आहे. ओके, आणि हेटेरोक्रोमॅटिनमध्ये काय इनॲक्टिव्ह रिजन आहे. ओके, तर हेच डिफरन्स आहे दोन्हीमध्ये, की सगळ्यात पहिले इथं लेस कंडेन्स आहे, इथं हायली कंडेन्स आहे. आणि क्रोमॅटिनमध्ये काय ॲक्टिव्ह रिजन आहे, इकडे इनॲक्टिव्ह रिजन आहे. ओके, इथं जीन काय आहे? मोर ॲक्सेसिबल आहे आणि इथं ॲक्सेसिबल नाही आहे. ओके, इथं पुअर आहे कारण कमी आहे तिथं, कारण इनॲक्टिव्ह आहे तर तिथं जीन वगैरे कमी ना म्हणजे इनॲक्टिव्ह आहे तिथं. ओके, आणि युक्रोमॅटिनमध्ये काय ॲक्टिव्ह आहे. नेक्स्ट बघूया आपण क्रोमोझोमल व्हॅरियंट. ओके, तर क्रोमोझोमल व्हॅरियंटमध्ये पण 2 टर्म आहे. तर फर्स्ट काय ॲटोसोम्स आहे आणि दुसरं काय आहे? सेक्स क्रोमोझोम. ओके, तर ॲटोसोम्समध्ये काय आहे? ह्युमन बिंगमध्ये 23 पेअर आहेत. किती पेअर आहेत? 23 पेअर आहेत. तर 23 पेअरपैकी 22 जे पेअर आहे, ओके 22 पेअर, तर त्याला काय म्हणतात? ॲटोसोम्स असे म्हणतात. ओके, आणि सेक्स क्रोमोझोममध्ये काय आहे? एक पेअर आहे. तर एक पेअर म्हणजे काय? एक्स क्रोमोझोम्स आणि वाय क्रोमोझोम. तर एक्स क्रोमोझोम कुठं आहे? फिमेलमध्ये प्रेझेंट आहे. ओके, आणि एक्स वाय क्रोमोझोम कुठं प्रेझेंट आहे? मेलमध्ये प्रेझेंट आहे. ओके ओके, तर आपण फंक्शन बघूया. क्रोमोझोमचं फंक्शन काय आहे? तर सगळ्यात पहिले जे आहे क्रोमोझोममध्ये काय आहे? जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे. ओके, कारण क्रोमोझोममध्ये काय प्रेझेंट आहे? क्रोमोझोममध्ये काय प्रेझेंट आहे? DNA प्रेझेंट आहे. DNA मध्ये काय आहे? की DNA मध्ये जेनेटिक मटेरियल आहे. वन पॅरेंट टू नेक्स्ट जनरेशनमध्ये काय केलं जातं? जेनेटिक जे जीन्स आहे तर ते ट्रान्समिट केलं जातं. ओके, नेक्स्ट काय आहे? ट्रान्समिशन ऑफ द हेरिडिटरी ट्रेट. ओके, म्हणजे वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशनमध्ये जे जीन्स आहेत, ओके, जेनेटिक इन्फॉर्मेशन जे आहे ते काय केलं जातं? ट्रान्समिट केलं जातं. ओके, नेक्स्ट काय? सेल डिव्हिजन अँड रेप्लिकेशन. ओके, तर क्रोमोझोममध्ये काय केलं जातं? सेल डिव्हिजन केलं जातं. देन डॉटर सेल्स म्हणजे डॉटर सेल बनतात. ओके, आणि जेनेटिक व्हॅरिएशन आहे. ओके, फॉर एक्झाम्पल बघा, क्रोमोझोममुळं जे आहे म्हणजे DNA मुळे जे आहे ह्युमन बिंगमध्ये व्हरायटी आहे, डायव्हर्सिटी खूप आहेत, खूप सारे वेगवेगळे दिसतात. फॉर एक्झाम्पल बघा, इंडियामधले लोक डिफरंट दिसतात, आफ्रिकन लोक वेगळे दिसतात, अमेरिकन लोक वेगळे दिसतात. यस, मग तिथंच जे DNA आहे, ओके, DNA जे आहे त्याच्यामुळं ते जेनेटिक मटेरियल काय झालेलं आहे? ट्रान्समिट केलेलं आहे त्याच्यामुळं. नेक्स्ट काय आहे? रेग्युलेशन ऑफ द जीन एक्सप्रेशन. ओके, जीन एक्सप्रेशन हे क्रोमोझोममुळं केलं जातं. नेक्स्ट काय? स्ट्रक्चरल इंटिग्रिटी. ओके, म्हणजे क्रोमोझोम जे आहे एक तर DNA मध्ये प्रेझेंट आहे. ओके, टिलोमियर द एंड ऑफ द क्रोमोझोम्समध्ये हे पण बघितलेलं आहे आपण. सो थँक्यू, आपला टॉपिक कंप्लीट झालेला आहे.